नमस्कार. आज आपण 2026 मध्ये झालेल्या इराण युद्धाच्या पहिल्या आठवड्यात नेमकं काय काय घडलं याचा आढावा घेणार आहोत. हे सगळं विश्लेषण सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेलं आहे. चला तर मग थेट सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी पाहूया की या युद्धाची सुरुवात कशी झाली आणि या मोठ्या लष्करी कारवाईला काय नाव दिलं गेलं होतं. तारीख होती 28 फेब्रुवारी 2026. याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलनं मिळून इराणवर हल्ला चढवला आणि याचा उद्देश अगदी स्पष्ट होता: इराणमधलं सरकार उलथवून टाकणं. आणि हे बघा, कारवाईचा उद्देश सुरुवातीपासूनच लपून राहिलेला नव्हता. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणी जनतेला थेट सांगितलं, जेव्हा आमचं काम संपेल तेव्हा तुम्ही तुमच्या सरकारचा ताबा घ्या, ते तुमचंच असेल. ही संधी कदाचित अनेक पिढ्यांसाठी एकमेव असेल. या हल्ल्याला 2 सांकेतिक नावं होती. अमेरिकेनं याला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलं, तर इस्रायलनं रोरिंग लायन. हल्ल्याचं मुख्य लक्ष होतं इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनेई आणि देशाचं वरिष्ठ नेतृत्व. आणि याच हल्ल्यात अली खमेनेई मारले गेले. पण प्रश्न हा आहे की ही वेळ आलीच कशी? परिस्थिती इतकी का चिघळली? चला आता संघर्षापर्यंतच्या प्रवासावर एक नजर टाकूया. युद्धाच्या काही महिन्याआधीपासूनच वातावरण तापायला सुरुवात झाली होती. डिसेंबर 2025 मध्ये इराणमध्ये 1979 नंतरची सगळ्यात मोठी सरकारविरोधी आंदोलनं सुरू झाली. मग जानेवारी 2026 मध्ये इराणी सुरक्षा दलांनी हजारो आंदोलकांना ठार केलं. यानंतर लगेचच फेब्रुवारीमध्ये अमेरिकेने 2003च्या इराक युद्धानंतरची मध्य पूर्वेतील सगळ्यात मोठी लष्करी जमवाजमवा सुरू केली. आणि अखेरीस 27 फेब्रुवारीला अणुकरारावरची शेवटची बोलणीसुद्धा फिसकटली. आता ही बोलणी फिसकटली का? तर त्यामागे एक मोठं कारण होतं. अमेरिका आणि युरोपियन युनियनची मागणी होती की इराणने युरेनियम समृद्धी कायमची थांबवावी. पण इराणचं म्हणणं होतं की शांततेच्या कामासाठी युरेनियम वापरणं हा त्यांचा अविभाज्य हक्क आहे. याच मुद्द्यावरून सगळं अडलं होतं. पण या हल्ल्यानंतर इराण गप्प बसेल असं वाटलं होतं का? अजिबात नाही. त्यांनी जे प्रत्युत्तर दिलं त्याने हे युद्ध संपूर्ण प्रदेशात पसरलं. इराणने त्यांच्या पलटवाराला ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 असं नाव दिलं. त्यांनी शेकडो ड्रोन्स आणि बॅलिस्टिक मिसाईल्सने हल्ला चढवला. त्यांनी फक्त इस्रायलवरच नाही तर कतार, बहरीन, UAE, कुवेत, इराक, जॉर्डन आणि सौदी अरेबियामधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. इतकंच नाही तर कुवेत, UAE, ओमानमधील नागरी वस्त्या आणि सायप्रसमधील ब्रिटिश लष्करी तळही निशाण्यावर होते. पण इराणीच इथेच थांबला नाही. त्यांनी एक असं पाऊल उचललं ज्याने संपूर्ण जगाला हादरा बसला. त्यांनी होर्मुझची समुद्रधुनी बंद केली. म्हणजे जगाचा जवळपास 20% तेल पुरवठा एका झटक्यात थांबला. तर विचार